तर आता तुम्ही म्हणशीला डायरेक्ट ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ टाकून कुठं आलाय, तर मी सांगतो आता आम्ही आलो ही मॅच खेळायला मुंबई येते दाभोळमध्ये आम्ही आहे आता. आणि आमची तिसरी मॅच आहे. आणि मेन म्हणजे पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट खेळाली रबर बॉलची. बॉल दिसेल का नाही दिसेल जज होईल नाही माहीत, पण गेलो कळल. हे आमची टीम विक्की कलमे आणि आमचे मॅनेजर दोघं आता येत आहेत. आणि आता आम्ही चालली ग्राउंडवर, लगेच मॅच आहे तिसरी. तर चला जाऊया ग्राउंडवर दाखवतो, कारण का इथं लाईट पण कमी आहे. जिथं बल दिसेल तिथं मी असं मोबाईल पकडून व्हिडिओ बनवतोय. आपली टीम चालली आहे समोर सगळे आवरून. आणि आता आपण चाललोय, तुम्हाला गेलो ग्राउंड दाखवतो कसं आहे. पब्लिकनं खचाखच भरलेला आहे. हा इथं बल आहे, इथनं व्हिडिओ दिसतोय. आता लाज सोडायला लागणार आहे जरा. चेहऱ्याकडे कोण तर बघायला लागले तोंडाकडे तर बाबा वाटतंय कसं तर. पण ठीक आहे आता तर चला जाऊ. आता लाईट कमी असल्यामुळं आता ॲडजस्ट करायला लागणार, कारण का टॉर्च लावू शकत नाही. टॉर्च हाताला होली की परत खेळताना काही दिसणार नाही. तर चला ग्राउंडवर. तर आता ग्राउंडवर आले आणि मुंबईचं पब्लिक बघा कसं आहे, खचाखच भरलेलं असते. आणि आमची टीम बॅटिंग प्रॅक्टिस करताना लगेच विकेट सिमेंट नाही, ब्लॉक बसवलेत, फरशीचं ब्लॉक आहेत. त्यामुळं बॉल बसला काचासारखं, बॉल टप्पा पडला की गोळी सुसाट. हा हावऱ्या सरक, ए हावऱ्या कसला हावऱ्या लगेच खेळा आले. आउट आहे सर, आउट आहे, आउट आहे तिथे प्लेअर. हे ब्लॉक बघा केवढे घातले, एवढं मोठं ब्लॉक आहेत, एक ब्लॉक आहेत. आणि सरांचा बारका मुलगा हे बुमरा. विकेट भिजले चिपचिपीत. आणि ऋतिक गजर विरुद्ध समीर जगताप चॅलेंज लागले. 6 मारायचे चॅलेंज लागले. आता कसं होतंय, खेळतोस का मध्ये येऊन. तर आता आमची मॅच ताई पॅकर्स विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे असा संघ पहिला आहे. टॉस झाला आहे. टॉस ताई पॅकर्सने जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. 5 ओव्हरचा सामना. पब्लिक सगळं खचाखच. आणि मी इथं सगळे तोंडाड्या बघतोय म्हणून साईडलाईन व्हिडिओ करायला लागले. आता ओपनिंग जोडी वासिकदा आणि रवी गोले गेलेले आहेत मैदानावरती. आता जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो ग्राउंड. शॉट रे, शॉट रे, आता पडले 6 गेले. तर आत्ताच आमची मॅच झाली. आणि मेन सीन म्हणजे पहिला बॅटिंग करत आम्ही 5 ओव्हरला केले 57. मला पण बॉल खेळायला भेटले, पण असं झालं की सिटीत खेळून ओपनला आल्यापासून जरा त्यांचं बॉल जरा डिफिकल्ट व्हायला लागले. स्पीड लई यायला लागले. आणि ठीक आहे, जरा हळूहळू सवय लागेल. आता सवय कधी होईल आता काय माहीत, पण आपण हार नाही मानायची. इथंच आता तसंच थांबायचं आपण आणि बदल करायचा आपल्यात. आणि मेन सीन जरा आम्ही बॉलिंग करत पहिल्या 3 ओव्हरला त्यांचा काय स्कोर नव्हता. आणि 2 ओव्हरला ताई पॅकर्सला 38 धावा पाहिजे होती. आणि त्यात आमच्यात बॉलरनं खाल्ली आहे 21 रन. पूर्णपणे काळायचं बंद, पूर्ण ब्लँक. आणि मेन सीन म्हणजे पाऊस चालू झाला. 6 बॉल 14ला पाऊस चालू झाला. आणि पावसात 1 बॉल 6वर मॅच गेली. आणि त्यात आम्ही मॅच जिंकली. आता चिप्प भिजले आणि कपडे काय घेऊन आले नाही, असं भिजल्या कपड्यातच बसायचं गाडीत आणि निघायचं आहे. आता एक चान्स आहे. आता मॅच चालू आहे मैदानात. त्या दोघांच्यात जो जिंकल तो आमच्यासोबत खेळणार आहे. आणि आता आम्ही निवांत बसले, भारी वाटायला लागले. दुसरा चान्स तर भेटला मी आल्यापासून बघायला लागले. बॅटिंगला बदल करायला लागणारच आहे. आमच्या इकडे म्हणजे कसं सिटीत आपल्या एवढं स्पीडनं टाकणार नाहीत. आणि इथं ओपन आल्यावर बाप रे बाप नुसतं स्पीड फेकते राप. त्यामुळं ताकदीनं मारायला जाते, बॉल मिस होते. टायमिंग करणं गरजेचं आहे. टायमिंग करायला शिकायला लागणारच आहे. आता लगेच सामना चालू झाला. ह्यो झाल्यानंतर खेळायचा आहे लगेच. आणि ग्राउंड बघाच दिसते भारी. ह्याला बाउंड्री आहे, याला लागला की सगळं म्हणजे छोटंच ग्राउंड आहे, पण भारी त्या मजा येते खेळायला. आता मी साईडलाच बसलो निवांत. आणि तुम्हाला मागाशी म्हटलं ते ब्लॉक बसवलेत आणि पूर्णपणे गुळगुळीत येतात. आणि आता पाऊस पडला त्यामुळे असलं डेंजर स्किट होते. तुम्हाला सॅम्पल दाखवतो. आता मॅच चालू झाल्यावर आहे ना, 1 बॉल दाखवतो. असलं डेंजर जातोय, साफ भयानक. लागला की संपला, वेळ जोरात लागतो बॉल लागला की. तुम्हाला आता प्रॅक्टिस करायला लागले जवळ. मॅच चालू झाल्यावर दाखवतो जाऊन डेंजर बॉल येते.
तर आता क्वार्टर फायनलचा सामना आपला आता होणार आहे पुणे विरुद्ध मुंबई असा. आणि टॉस जिंकून सरांनी बॅटिंग घेतल्या. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरमध्ये 60 ते 65 रन करणे गरजेचं आहे. हे बघे डिस्टर्ब करायला लागले. थांबा आलो तिथं आलो दंगा करायला लागले. 4 ओव्हरची सामना आहे. 60-65 करणं गरजेचं आहे. अपोजिट संघ चांगला आहे मुंबईचा. ॲक्युरेसी चांगली आहे. बॉलिंग लाईन प्ले कडक आहे. त्यामुळं चांगलंच घेणं गरजेचं आहे. आपली बॅटिंग आहे तर चला जाऊ आपल्या टीमजवळ. आता मीटिंग आहे सरांचे. काय बोलतील बघायचं, ऐकायचं आणि तसा प्लॅन फॉलो करायचा. फक्त नंतर तळून घ्या. शॉट यार. और सिक्स लगाने की कला दिखाई है. ये कलाई में लहू बहता है. खतरा मंडरा हुआ नजर आया. अगर मगर के डगर में रह गए बल्लेबाज और रवि तो अगर मगर के डगर में रहकर जाना होगा घर, यानी कि डगआउट. यहाँ पर लगता हुआ नाव के रूप में बड़ा. तर आत्ताच मॅच झाली आणि रिझल्ट असा झाला की 5 ओव्हरला आम्ही केल्या होत्या 55 रन. 56 रन करायचं होतं अपोजिट संघाला. सॉरी 4 ओव्हरची मॅच होती. 4 ओव्हरला 55 केलता. स्कोअर चांगला लागला पण बॉलिंगला लास्ट बॉलपर्यंत मॅच गेली आणि एक बॉलला 3 रन पाहिजे असताना 6 मारला. अपोजिट संघ बी चांगला खेळला आणि सेमीफायनलला त्यांनी एंट्री केली. आपण काय इथूनच बाहेर पडले. आता आपला रस्ता बंद झाला आहे. आता इथूनच घरी जायचं. आता सगळे आवरा लागले आहेत. आपण पण बॅग घेऊन आवरले. आता इथून सगळे निघणार आम्ही त्या साईडला. आता मी या साईडला व्हिडिओ बनवायला तर हाक मारलेत. तर आता जायचं. आता आवरून जायचं. आता जेवण पण बाहेरच करायला वाजलेत 12:45. हां आता जेवायचं जाऊन. तर चला जाऊ. तर आता झालं आमचं जेवण. आता मागं निवांत झोपून टाकणार आहे. आता पुणे पुस्तका सगळी गाडीत बसते. आता चला बसून कल्टी खायची. तर आता आलो आपण आपल्या फ्लॅट जवळ. अजून फ्लॅट आपला समोरच आहे आणि यायला वाजले 5:45. डेंजर अवस्था झाल्या. येताना 2 व्हीलरवरून आले. ऋतिक गाडी घेऊन गेलाय. आपल्याला फ्लॅटजवळ सोडले आणि तो पुढे गेला. आता सकाळी गाडी आणून मागे देणार. तर आजचा व्लॉगचा करूया एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.